मी जे काम करतोय त्या कामाची कुठेतरी कदर केली जाते याची जाणीव मला होती. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादन होत असतं, पण तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये 0.88 मिलियन हेक्टर क्षेत्रामध्ये 29.7 मिलियन टन केळ्याचे उत्पादन केले जाते. हे उत्पादन सर्वात जास्त 7 राज्यांमध्ये होते. त्यामध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि बिहारही आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की भारतामध्ये असे एक शहर आहे ज्याला केळीचं शहर म्हणूनही ओळखलं जातं. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये असलेल्या जळगावाला बनाना सिटी म्हणून ओळखलं जातं. या बनाना सिटीमधून आज मुंबई शहरामध्ये अशोक आपलं केळाचं प्रोडक्ट घेऊन शहरामध्ये आलेले आहेत. सगळ्यात स्पेशल म्हणजे त्यांचं जे बिस्किट आहे केळीचं, ते खूपच प्रसिद्ध आहे आणि हा त्यांनी स्वतः केलेली ती प्रक्रिया आहे. किंवा केळीचं आयुष्य कसं वाढेल याचा विचार करून आम्ही केळीवर प्रक्रिया करायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर आम्ही केळीचे चिप्स, चिवडा, लाडू असे अनेक पदार्थ बनवले. आणि हे बनवत असताना आम्हाला एक आयडिया आली की केळीपासून आपण जर बिस्किट बनवलं तर लहान मुलांनासुद्धा खाता येईल, वयस्कर लोकांनासुद्धा खाता येईल आणि तरुणांनासुद्धा खाता येईल. या बिस्किटामुळे व्हिटॅमिन ए, बी आणि सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट्स हे शरीराला जे अत्यावश्यक घटक आहे हे मिळतात. आणि हे मिळाल्यामुळे हे सहज उपलब्ध होणारं आणि सहज पचणारं स्वस्त असं फळ आहे. आणि आपल्या भारतामध्ये ज्याला माल न्यूट्रिशन म्हणतात, कुपोषण कुपोषण जो प्रकार आहे भारतामध्ये भरपूर आहे. तर हे बिस्किटं खाल्ल्यामुळे किंवा केळीचा उपयोग या माल न्यूट्रिशन नागरिकांना जर दिला, मुलांना दिला, तर त्यांचं आरोग्य सुधारेल आणि ते तंदुरुस्त होतील. त्या कोणतंच केमिकल नाही आहे, कलर नाही, गुलटीन नाही, पण 100% हा शुद्ध पदार्थ आहे. त्याच्यामुळे लोक अवेअर होत आहे आणि माल चांगला उचलत आहे. तर आज तुम्हाला पारितोषिक मिळालं है ना इथे कार्यक्रमात, तर कसं वाटतं तुम्हाला? मला छानच वाटलं. पारितोषिक मिळाल्यानंतर प्रत्येकाला आनंदच होतो. पण मी जे काम करतोय त्या कामाची कुठेतरी कदर केली जाते याची जाणीव मला होती. असेल तर कसं ऑर्डर करता? ऑर्डर करायची असले तर तुम्ही याच्यावर मोबाईल नंबर आहे माझा 99 60 30 26 50, याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला कोरिअरने किंवा पार्सलने माल घरपोच येऊ शकतो.